राज्यातील विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। यामध्ये महायुतीला भरभरून यश मिळालं आहे, मात्र महाविकास आघाडीला फारसं यश मिळालेलं नाही। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। ताई, सध्या जो निकाल लागलेला आहे या निकालाच्या ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये एक याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती, मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळण्यात आली आहे। त्यांनी असंही म्हटलंय कोर्टाने, जर विजय तुमचा झाला तर ठीक आहे आणि जर पराभव झाला तर तुम्ही त्या ईव्हीएम मशीनबद्दल छेडछाड करताय, असं कोर्टाने म्हटलंय। मला असं वाटतं की ईव्हीएम बद्दलचा जो उद्रेक आहे लोकांच्या मनातला, तो याच्या आधी एवढा उद्रेक कधीही झाला नव्हता जो आत्ता महाराष्ट्रात दिसतोय। एवढा मोठा विजय भाजपाने आणि शिंदे पवारांनी मिळवल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रात त्या विजयाचा जल्लोष दिसत नाही, हे फार विशेष आहे। दुसरी गोष्ट अशी की अनेक ठिकाणी ज्या निवडणुकांच्या मतदानाचे जे आकडेवारी आहे ती मिसमॅच होते। व्हीव्हीपॅटची आणि एकूण झालेलं मतदान, मोजणीतलं मतदान याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत दिसते। यावर मला वाटते अजून एका वाहिनीने सुद्धा फार मोठा रिपोर्ट केलेला आहे। तिसरं असं की आत्ता ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार होते आणि ज्यांनी रिकाउंटिंगचा अर्ज केला त्यांचे अर्ज स्वीकारले गेले। उदाहरणार्थ जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकरांच्या पत्नी उभ्या होत्या, त्यांचा अर्ज स्वीकारला। मात्र ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांनी रिकाउंटिंगचा अर्ज केला त्यांचे अर्ज फेटाळले गेले। उदाहरणार्थ बुलढाण्यामध्ये मशाल चिन्हावर लढणाऱ्या जयश्री शेळके या फक्त 814 मतांनी गेल्या आणि त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केली, त्यांची मागणी फेटाळली गेली। हा एकूण जो पक्षपातीपणा आहे स्वायत्त यंत्रणांचा, यावर जर आम्ही न्यायालयात नाही मागायचा तर कुठे मागायचा? त्यामुळे न्यायालयाने सुद्धा साकल्याने विचार करावा ही अपेक्षा आहे। अशा पद्धतीनं तुम्ही जर तडकाफडकी जर धुडकावून लावणार असाल तर मग लोकांनी शेवटचं आशेचं स्थान म्हणून कुणाकडे बघायचं? सध्या भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक शिवसेनेबद्दलचं एक खूप मोठं विधान केलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की शिवसेने जे उद्धव ठाकरे आहेत त्यांची परिस्थिती आसराणी यांच्यासारखी होईल, आधे इधर आधे उधर। म्हणजे जे सध्या निवडून आलेले 20 आमदार आहेत त्या 20 आमदारापैकी 18 आमच्याकडे येतील, फक्त 2च त्यांच्याकडे शिल्लक राहतील। नाही, ते आसराणींचं काय ते नंतर बघूया, परंतु चंद्रशेखर बावनकुळेंचा साऊथच्या चित्रपटातला ब्रह्मासारखी अवस्था होती का ते बघा। कारण जेव्हा कधी त्यांच्या अंगावर येते भाजपच्या तेव्हा वार झेलायला फक्त बावनकुळे आहेत, परंतु जेव्हा कधी तिथला मेवा खायची वेळ असते तेव्हा मात्र तेच चेहरे पुन्हा येतात, फडणवीस, पुन्हा तेच ते लोक येतात। काय जर तुमचा दावा असेल की ओबीसी भावंडांनी आम्हाला मतदान केलं तर या महाराष्ट्राला ओबीसीचं नेतृत्व का मिळू नये? वंदनीय बाळासाहेबांनी छगन भुजबळ असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील, या लोकांना शीर्षस्थानी नेतृत्व मिळावं म्हणून विशेष प्रयत्न केले आणि ते दिलं सुद्धा। परंतु त्यानंतर भाजपामध्ये ओबीसीचा माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत का पोहोचू शकत नाही? बावनकुळे साहेबांनी आमच्या 20 लोकांची चिंता करण्यापेक्षा सुधीर मुनगंटीवार असतील, स्वतः बावनकुळे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, यांच्यामध्ये ते कर्तृत्व नेतृत्व करण्याची धमक नाही का, किंवा का जाणीवपूर्वक त्यांना डावललं जातं याचा जास्त विचार करावा। खरं तर आता विधानसभाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला खूप चांगलं यश मिळालेलं आहे, परंतु आता निकाल जाहीर होऊन सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट होत नाही। त्याच्यामुळे सध्या महायुतीमध्ये कुठेतरी गडबड चाललेली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, महायुतीमध्ये गडबड म्हणण्यापेक्षा हा सगळा खेळच खुर्चीचा आहे। मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे, निकालाच्या आदल्या दिवशी शिंदे गटाचा आमदार मला वाटते संजय शिरसाट काहीतरी बोललेला आणि संजय शिरसाट म्हणत होते की 2 दिवसामध्ये सरकार स्थापन करावं लागेल, नाहीतर राष्ट्रपती राजवट आणावी लागेल। म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार अशी त्यांना खात्री होती आणि त्यावेळेला मात्र ते 26 तारखेपर्यंत सरकार स्थापनच झालं पाहिजे, अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असं भाषा करत होते। आता मात्र तीच लोक काळजीवाहू मुख्यमंत्री वगैरे म्हणताहेत। किती पक्षपातीपणा आहे, आम्ही तुम्हाला किती अशी उदाहरणं द्यायची? पण असो, आत्ता सुद्धा मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस यांचा शत्रू सुद्धा मान्य करेल की या वेळेला मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार कोण, तर ते देवेंद्रजी। कारण 105 लोक असून सुद्धा मागच्या वेळेला त्यांनी एकनाथ शिंदेंना संधी दिली होती, आता तर त्यांच्याकडे जवळपास 131चं मॅन्डेट आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्री आणि तेही पूर्ण 5 वर्षाचं मुख्यमंत्री पद
हे देवेंद्रजींना मिळायला हवं, कारण तेवढं संख्याबळ भाजपचं आहे. गेली 2.5 वर्ष भाजपने खूप सोसलेलं आहे. किमान आत्ता तरी भाजपच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे. आणि मला वाटते शिंदे गटाच्या लोकांनी सत्तेचा मोह टाळावा. उगाच पांडुरंगाला दुग्धाभिषेक, कुठं महालक्ष्मीला आरती, हे जे सगळे इमोशनल ड्रामे आहेत ते जरा कमी झाले पाहिजे. खरं तर आता शिंदेचं महायुतीतलं थोडं वेटेज कमी झाले. खरं तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत, परंतु सध्या भाजपाच्या कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं. कदाचित महाराष्ट्रातल्या राजकारणातलं समीकरण खरं तर खूप 2019 पासून आपण पाहत आलोय, खूप वेगवेगळं बदलू शकतं. तसं सध्या भाजपाबरोबरचं आणि उद्धव ठाकरेचं जी त्यांची नैसर्गिक युती होती, असं काही समीकरणाचे चिन्ह तुम्हाला वाटतात का, काही होऊ शकतंय? नाही, त्या नैसर्गिक युती काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, त्यावर मी भाष्य करणं उचित नाही. तो माझा अधिकारही नाहीये. परंतु सध्या तरी ती परिस्थिती निश्चितपणे आत्ता या क्षणाला तरी ती परिस्थिती नाहीये. एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यांची ती इच्छा इतकी मोठी होती की त्यासाठी त्यांनी ज्या पक्षप्रमुखांनी वाढवलं घडवलं त्यांच्याशी विश्वासघात केला. देवेंद्रजींची मुख्यमंत्री व्हायची इच्छा एवढी होती की त्यांनी गेली 5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर ठेवलं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला आनंद आणि अभिमान वाटतो की मी एका अशा पक्षामध्ये काम करते ज्या पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री पद फार हसत हसत सोडलं. पण आत्ता एकनाथ शिंदेजी ज्या पद्धतीचा अकांड तांडव करत आहेत आणि जो जीवाचा आटापिटा चाललेला आहे, हे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आणि वस्तुस्थिती हीच आहे की जर एवढा क्लिअर कट मोठा नंबर जर आत्ता भाजपच्या सोबत आहे, तर ज्या पद्धतीने अजित पवार म्हणाले की होय फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, आमची हरकत नाही, अगदी तितक्याच मोठ्या मनाने त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की देवेंद्रजींना आता मुख्यमंत्रीपद मिळू द्या. परंतु ते दिसत नाही. याचा अर्थ त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस किती आहे, त्यांच्यामध्ये एकमेकांच्या प्रती किती ईर्ष्याभाव आहे, तो ईर्ष्याभाव दिसतोय. अन्यथा क्लिअर कट मेजॉरिटीचा आकडा महायुतीने घेतलेला असताना सुद्धा 2 दिवसात त्यांना सरकार स्थापन करता येत नाही. बरं, भाजपाची अडचण अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये महापालिकांचे इलेक्शन पुढे आहेत. मग त्या महापालिकांच्या इलेक्शनमध्ये त्यांना पुन्हा शिंदेंची वगैरे गरज पडणार आहे का, पुण्यामध्ये अजित पवारांची गरज पडणार आहे का, मग त्याच्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे का? तर तसंही काही विचार करायची गरज नाही. कारण मुंबईमध्ये शिंदेंच्या फक्त 3 जागा जिंकलेल्या आहेत. म्हणजे मुंबईमध्ये शिंदेंचं एवढी काही ताकद असण्याचं काही कारण नाही. भाजपच्या जागा पुण्यातल्या जर बघितल्या तर पुण्यात सुद्धा भाजपने आपलं बऱ्यापैकी प्रस्थ आता पसरवलेलं आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या साठी सुद्धा त्यांना अजित पवारांच्या मदतीची फारशी गरज पडत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अडीचचा फॉर्म्युला करायची सुद्धा देवेंद्रजींना गरज नाही. ते सलगपणे 5 वर्षाचं सरकार चालवू शकतात. अगदी ठरवलं तर फक्त अपक्ष सोबत घेऊन सुद्धा चालवू शकतात. आणि शिंदे अजित पवारांना त्यांनी सोडलं तरी फार आश्चर्य वाटायला नको. या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाला फारसं म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. खरं तर या यशापाठीमागे म्हणजे यश मिळालं नाही त्याची काही कारणं तुम्ही शोधलात का? कुठे शिवसेना कमी पडली असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला नाही वाटत की शिवसेना कमी पडली. शिवसेनेने फार प्रामाणिकपणे, आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांनी खूप प्रामाणिकपणे आम्ही मेहनत घेतली. आम्ही आमचं 100% एफर्ट्स लावलेले आहेत. निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करतोय की काय काय नेमकं चुकलंय, काय झालंय ते. ईव्हीएम चा तर आमचा अजूनही संशय आहे की ईव्हीएममुळे घोळ झालेला आहे. आणि ईव्हीएमचा घोळ हा काही सगळ्या मतदारसंघात नसतो. जेव्हा सरकार पक्षाला वाटतं की ठराविक मतदारसंघांमधून त्यांना जिंकायचंच आहे, तेव्हा असे 50-60 मतदारसंघ टार्गेट केले जातात आणि टार्गेट केलेल्या मतदारसंघातून मग 5-50 ठिकाणी ते ईव्हीएम केलं जातं. पण काही मतदारसंघांमध्ये निश्चितपणे अपक्षांनी घोळ घातलेला आहे आणि अपक्षांमुळे ते मतदान कमी जास्त झालेलं आहे. उदाहरणार्थ सोलापूर, सांगोला, इकडे गेवराई, त्याच्यानंतर आता इथे बघा अश्विनी कदम, आबा बागुलांनी घेतलेलं मतदान असेल, दत्ता भैरटांच्या तिथे मनीषा आनंदने घेतलेलं मतदान असेल. तर ही जी अपक्षांची पेरणी जी भाजपकडून झाली ती व्यूहनीती समजून घ्यायला आम्ही कमी पडलो का? तर निश्चितपणे आम्हाला त्याच्यावर विचार करावा लागेल की अपक्षांची पेरणी भाजपने ज्या शिताफीने केली
की आमच्यातलाच एखादा इच्छुक असेल तर त्याला बाजूला करून त्याला उभा करायचा आणि त्याला सगळी रसद पुरवायची, जेणेकरून आमच्या मतांचं डिव्हायडेशन होईल. तर त्याच्यामध्ये भाजप कदाचित पुढे 2 घर पुढे निघाली का हे मान्य करावं लागेल. दुसरं असं की थोडंसं अंतर्गत पण जरा कोऑर्डिनेशन कमी पडलं का तेही बघावं लागेल. पण या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित बसून विचार करतील आणि त्याचा तोडगा काढतील. तर या होत्या सुषमा अंधारे. खरं तर पराभवाचं कारण जे काय आहे त्याचं आम्ही सर्वजण एकत्रित बसून त्याचं अवलोकन करून आणि याच्यातून निश्चितच एक तोडगा काढू अशी भावना या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.